केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी एका तरुणाचं नाव समोर येत आहे। हा तरुण चेतन चौधरीचा वर्गमित्र आहे। केतनच्या खुनाच्या कटामध्ये चेतन आणि सियानं या तरुणाशी चर्चा केलेली होती अशी माहिती आहे। मात्र या तरुणानं केतनचा खून करू नका असं दोघांना सांगितल्याची माहिती मिळतेय। त्या तरुणाला लोहगडावरून चालण्याचा देखील आग्रह या दोघांनी केला होता। मात्र तो तरुण 18 जूनला लोहगडावर गेला नाही। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतन अग्रवाल याचा खून केल्यानंतर चेतन पहिल्यांदाच याच त्याच्या मित्राला भेटला अशी माहिती आहे। सियानं देखील या तरुणाशी चर्चा केलेली होती। हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी इथं एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो। मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता। पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलेला असून त्याच्याकडे अधिक चौकशी केली जाते। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलाय। तिसऱ्या एका तरुणाची एंट्री झालेली आहे। याचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे? अगदी जर आपण बघितलं तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणी नवीन खुलासे दररोज समोर येताना दिसत आहेत। खरं तर या सगळ्या तपासामध्ये पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केलेली होती त्याच्यामध्ये 11वा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा नोंदवला होता की फक्त केतन अग्रवाल याच्या हत्या प्रकरणी फक्त सिया गोयल आणि चेतन चौधरी हेच आरोपी आहेत का, याच्यामध्ये आणखीन कुणी लोकांनी त्यांचा साथ दिलेला आहे याची आम्हाला चौकशी करायची आहे। आणि त्यामुळं या प्रकरणी काही आणखीन यांच्या मित्रमैत्रिणींना देखील तपासासाठी बोलवण्यात आलेलं होतं। आणि त्यामध्येच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे चेतन चौधरीचा जो एक वर्गमित्र आहे त्याला देखील या संदर्भातली माहिती होती। या दोघांनी मिळून केतन अग्रवाल याच्या हत्येचा कट जेव्हा रचला होता तेव्हा या मित्राला देखील त्यांनी सांगितलेलं होतं। तेव्हा या मित्रांनी त्यांना सांगितलं होतं की हत्या करण्याची गरज नाही, तुम्ही असं काही करू नका, हे चुकीचं असेल। तेव्हा त्यांनी अशा प्रकारचा सल्ला दिला होता। एवढंच काय तर चेतन चौधरीनी त्या मित्राला आग्रह धरला होता की तू आमच्याबरोबर लोहगडावर चल। मात्र 18 तारखेला तो त्या ठिकाणी आलाच नाही। त्यानं त्याचा फोन देखील त्या ठिकाणी बंद केलेला होता। मात्र 18 तारखेला जेव्हा या दोघांनी केतनला गडावर ढकलून दिलं त्याच्यानंतर ते त्याला येऊन भेटलेले देखील आहेत। त्यांनी जर वेळेच पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली असती केतन अग्रवालच्या हत्येचा कट कशा पद्धतीने हे रचतायत तर कदाचित केतनवर ही वेळ आली नसती, अशा पद्धतीने ही हत्या झाली नसती। त्यामुळं याला देखील पोलिसांनी आता तपासासाठी बोलवलेलं आहे। पोलीस नक्की त्याच्यावर काय कारवाई करतात हे महत्त्वपूर्ण असणार आहे। मात्र हे सगळे आता धागेदोरे अशा पद्धतीने जोडले जात आहेत। आणखीन काही लोकांना या संदर्भातली माहिती आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। हा जो चेतन चौधरीचा मित्र आहे, जो वर्गमित्र आहे, तो मूळचा बीडचा आहे। तो सध्या पुण्यातील बाणेर परिसरातील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे। त्याच परिसरामध्ये राहतो आणि पोलिसांनी सध्या त्याला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये। कदाचित त्याला माफीचा साक्षीदार देखील करू शकतात। मात्र आता जी माहिती समोर येते फक्त सिया आणि चेतन चौधरीलाच हा संपूर्ण कट माहिती होता असं नाही, तर चेतन चौधरीच्या एका वर्गमित्राला देखील हा संपूर्ण कट माहिती होता। आणि जर त्यांनी वेळेच पोलिसांना या संदर्भात माहिती दिली असती तर कदाचित ही सगळी हत्या किंबहुना हा सगळा प्रकार रोखता आला असतं। नक्कीच धन्यवाद मिकी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।